आजकालचे पोरं गाणी म्हणत आहेत. बन जा तू मेरी राणी, तुझे महल दिला दूंगा. आणि स्वतःच्या घराचं काम घरकुल आवास योजनेअंतर्गत चालू आहे. सौजन्य ग्रामपंचायत कार्यालय. मुली खूप भित्र्या असतात. एकट्या असतील तर एकटेपणाची भीती, लहानपणी आईवडिलांची भीती, मोठेपणी भावाची भीती. त्या खूप घाबरतात आणि तोपर्यंत घाबरतात जोपर्यंत त्यांना त्यांचा आयुष्याचा जोडीदार भेटत नाही. मग हाच तो व्यक्ती असतो ज्याच्यावर त्या सगळा सूड उगवतात. ढेरी निघाली म्हणून लाजू नये, कारण एअरबॅग्स नेहमी लक्झरी कारलाच असतात. तो तू सांगितलं नाही तुझ्या अंगात देवी येते ते, ती व्हॉट? तो तुझा केस विस्कटलेला डीपी बघितला, ती नालायका आंघोळ झाल्यानंतरचा काढलेला सेल्फी होता तो. काही लोक गटारी, होळी आणि 31ची अशी तयारी करतात जसे काही बाकी 362 दिवस बोर्नविटा पिऊन आणि फक्त डिंकाचे लाडूच खातात. एक भाजीपूर्ण विनोद. तू माठ आहेस, सारख्या चुका करतोस, उद्या पालकासोबत ये. यावर विद्यार्थी म्हणाला, पडवळ मॅडम, मला गवार समजू नका. माझ्या डोक्यात बटाटे भरलेत का? दिसायला लिंबू टिंबू असलो तरी कोथिंबिरे आडनाव आहे माझं. आणि कोणीही आलं गेलेलं मला भुईमुंगांच्या टरफलासारखं फेकू शकत नाही. ना कांदा ना लसूण. आमच्या नादाला लागाल तर डायरेक्ट ससून. इंग्रजीच्या तासाला मास्तर मुलांना, शी वॉज अ गर्ल स्टुडंट हू कम फ्रॉम द विलेज बट सिटिंग कॉन्फिडेंटली इन द क्लास, स्माइलिंग अँड लुकिंग हॅपी. आता याचं मराठीत भाषांतर कोण सांगेल? बंड्या. कुण्या गावाचं आलं पाखरू, बसलंय डोलात अन खुदू खुदू हसतंय गालात. छोटा रस्ता पण लांब वाटतो जेव्हा आपल्यासोबत कोणीच नसतं, आणि लांब रस्ता एकदम छोटा वाटतो जेव्हा एखादा पिसाळलेला कुत्रा आपल्या पाठीमागे लागतो. नवरा जरी असलो तरी एक पोलीस आहे. माझ्या पाकिटातील पैसे चोरल्याबद्दल मी तुला अटक करू शकतो. जाऊ द्या हो, हे घ्या 500 रुपये. प्रकरण वाढवू नका, इथेच मिटवून टाका.